आता हे बघ, याची हाईट किती आहे, एक अप्रॉक्सिमेटली बघायचं, एवढी आहे सपोज. हा, याचं डायमीटर मोठं याच्यापेक्षा, है ना, याच्या हाईट पेक्षा डायमीटर मोठं आहे. किती पट मोठं आहे? जवळपास 1.5 पट, है ना. याचा अर्ध इथपर्यंत येते, है ना. या लाईनचा अर्ध इथे येते आणि हेच अर्ध पुढे कंटिन्यू केलं तर त्याचं डायमीटर येते. म्हणजे काय, हे याचे 1.5 पट झाले. तर इथं याची जी हाईट आहे ही किती घेऊ शकतेस तू फिगर स्केच करण्यासाठी? सपोज एवढी घेतलीस तर याच्या 1.5 पट याची डायमीटर असायला पाहिजे, बरोबर. म्हणजे या पॉइंट पासून याची हाईट सेम घेतली, आता हे सेम झाली, है ना. डायमीटर आणि हे सेम झाले. आता डायमीटर काय पाहिजे, या हाईटच्या 1.5 पट पाहिजे. म्हणजे याचा अर्ध जे आहे ते या लाईन मध्ये ऍड करायचं. तर हे असं झालं बघा. आता या लाईनचं हे 1.5 पट. मग आता याच्यामध्ये हे फोल्ड झालेले, है ना, हे फोल्ड याच्यामध्ये झालेले. आता हे किती पट फोल्ड झालं असेल त्याच्यावर काही कॅल्क्युलेट करता येईल का? अर्ध्याचा अर्ध, हा, हाफचं हाफ, अर्ध्याच्या अर्ध्यामध्ये हे आलेले. तर याचं अर्ध हे, याचं पण अर्ध हे, ह्या लाईन पर्यंत ही लाईन भेटलेली आपल्याला. हे हाफ, याचं पण हाफ. तर याच्यामध्ये अजून एक आहे, असा फोल्ड पण झालेला आहे हा खाली. आता हा किती पट फोल्ड झालेला असेल, किती डिस्टन्स असेल, हे अर्ध्याचं थोडंसं कमी असेल. याचं जे हाफ आहे त्याहून थोडंसं कमी आहे खालच्या साईडला. म्हणजे याचं जे हाफ आहे त्याच्याहून थोडंसं कमी. असं येईल ते, ठीक आहे. आता याच्यामध्ये हा पार्ट त्यातल्या त्यात दबलेला पण आहे, है ना. सपोज इथपर्यंत दबलेला आहे हा इथून. आता हा पार्ट कसा याच्या क्रॉस सेक्शन बघितला तर स्ट्रेट लाईन, थोडस थिकनेस या प्लेटचं, या प्लेटचं थिकनेस. त्याच्यानंतर हे खाली गेलेलं हाईट, ही हाईट, ही वाली जी आपण छोटीशी घेतली. त्याच्यानंतर हे टिल्ड झालेलं असा भाग. त्यानंतर मग हा खाली गेलेला पार्ट आहे. आता हे आणि हे जवळपास एका लाईन मध्ये आहे, थोडस मागे पुढे झालेलं. म्हणजे ह्याचा क्रॉस सेक्शन असा आलेला आहे. समजलं? तर हा पार्ट इथे येईल. इथं हाईट याची आतमध्ये गेलेला पार्ट. ते थोडस कर्व आहे, त्यामुळे थोडस कर्व घ्यायचे किंचितच. तर हे असं येईल बघ ड्रॉइंग याची. तुझा मला चेक करायच्या सोबत कसा दिसतोय ते. ते कशामुळे दिसतंय? फक्त डायमेन्शन्स च्या अवेअरनेस नव्हतं घेतलंस, बाकी काहीच नाही, है ना. अंदाजे घेतलं होतं मी, अंदाजच घेतलेले असं, म्हणजे एकदम स्केल टू मेजर नाही केलेले, बट फक्त अवेअरनेस ठेवलं की हे याच्या किती टाइम्स मोठे आहे ना, तेवढं फक्त अवेअरनेस ठेवायचं याचा. आता हा झाला याचा फ्रंट व्ह्यू, ठीक आहे. याच्या टॉप व्ह्यू मध्ये कसं येईल? परफेक्ट सर्कलच येईल,
म्हणजे या डायमीटरचा एक सर्कलच येईल थोडक्यात, वरतून पाहिलं तर. ठीक आहे. हा नाही नाही, हे म्हणजे हेच दिसेल ना, ते दिसेल, बट हे वरच्या साईडचे म्हणते मी कडा त्याची वरचे. हे का? हा येस, थिकनेस दिसेल, थोडस थिकनेस आहे त्याचं. मी हे याच्यासाठी नाही दाखवलं इथे, कारण की जागा खूप छोटी आहे याची कम्पॅरेटिव्हली. याच्या थिकनेस खूप कमी आहे, है ना. त्यामुळे छोट्या साईज मध्ये जवळपास जेवढं पेन्सिलचं थिकनेस येते ड्रॉइंग मध्ये तेवढंच त्याचं थिकनेस कन्सिडर करतो. बट ऍक्च्युली आहे त्याचं. हे जर का असं घेतलं असतं थिकनेस, तर हे डायमीटर खूप मोठं आहे, है ना. आता हे पण आपण बघू शकतो, जवळपास एक 8 ते 10 पट असेल हे, 8 to 10 टाइम्स असेल हे मोठं, है ना. बट ते निग्लिजिबल करतो आपण, कारण की याचं थिकनेस जे आहे तेच जवळपास आहे त्याच्यासारखं. आता वरतून बघितलं तर सर्कल दिसेल परफेक्ट. ठीक आहे. साईडने बघितलं तर, कोणत्याही साईडने बघितलं तर असंच दिसेल. ते फ्रंट साईड बघा किंवा साईड व्ह्यू घ्या, फ्रंट व्ह्यू किंवा साईड व्ह्यू. आता क्यूब मध्ये काढून बघूत आपण याला. ठीक आहे. आता क्यूबचे काय काय पॉसिबिलिटीज होऊ शकतात. असा क्यूब येईल, है ना. आता हा पार्ट किती लांब जाईल, याचा एवढा जाईल, कारण की सर्कल बसवायचे ना आपल्याला वर, है ना. हा जेवढा पार्ट आहे तेवढाच पार्ट आपल्याला इथं घ्यायचा. या टाईपचा हा क्यूब येईल, बनेल. माझा हा क्यूब कसा दिसेल, याच्यामध्ये ओव्हल दिसेल. समजलं. आता याचे एजेस खाली घेऊ. या टाइप मध्ये दिसेल हा क्यूबच्या फॉर्म मध्ये घेतला. तो पण डायरेक्ट फॉर्म, म्हणजे फ्रंट सरफेस असा साइड वेस्ट फेस असं घेतलं तर. ठीक आहे. आता आपण थोडस या टाइप मध्ये बघू, त्याला टिल्ट केलेला असा ओव्हल. ठीक आहे. म्हणजे हा इन्क्लाइन झालेला आहे हॉरिझॉन्टलला अप्रॉक्सिमेटली 20 to 30 डिग्री. म्हणजे या पेपरला इन्क्लाइंड आहे. आता हा 0 डिग्री वर, हा इन्क्लाइन केला आपण 20 to 30 डिग्री वरती. त्याच्याने काय होते, हा आतला सरफेस दिसायला लागेल आपल्याला, हे ना. ही सरफेस दिसायला लागेल. तर आपल्याला हा क्यूब काय करायचा, आपल्याला आता जो आता याच्यावरती ठेवलेला आहे आपण, तो आपल्याला करायचा इन्क्लाइंड या टाइप मध्ये. समजलं. आता हा मी कोणत्या साईडने बघतोय, हा वरतून आपण फ्रंट व्ह्यू पासून. आपण साईड व्ह्यू बघतो का याला, मोस्टली आपलं मेजॉरिटी फ्रंट व्ह्यू आहे, आणि पण फ्रंट व्ह्यूला टिल्ट केलेलं आहे, बरोबर. म्हणजे आता आपण साईड व्ह्यू, आता हा पार्ट जो बघत होतो आपण, तो आपण कोणत्या अँगलनी बघत होतो, एकतर फ्रंट व्ह्यूनी बघत होतो किंवा साईड व्ह्यूनी बघत होतो, टॉप व्ह्यूनी बघत नव्हतो याला. आता आपण कोणत्या अँगलनी बघतोय, टॉप व्ह्यूनी बघतोय याला. तर म्हणजे आपल्याला मेजॉरिटी कोणता घ्यायचा, स्क्वेअर घ्यायचा फक्त. मेजॉरिटी वरचा भाग कोणता येईल, स्क्वेअर. म्हणजे याचे जर का एंड्स घेतले आपण असं मिड पॉइंट्स, हा बनेल आपला टॉप व्ह्यू, है ना. याचे थिकनेस जर का इग्नोर केलं तर, हे थिकनेस इग्नोर केलं तर हा टॉप व्ह्यू बनेल याचा. ठीक आहे. आता आपण काय करतोय, हा प्लेन याच्याने इन्क्लाइन करतो, म्हणजे हलकस आपण त्याला ओव्हलचे शेप देतो. आणि जसं जसं आपण याला वर घेतोय तसं तसं काय होतं, सायमल्टेनियसली आपल्याला हा सरफेस भेटतोय किंचितचा. म्हणजे याला जर पूर्ण आपण 90 डिग्रीने शिफ्ट केला असेल तर कदाचित पूर्ण ओव्हल हा सर्कल काय बनतो, आता एक स्ट्रेट लाईन बनून जाईल, आणि हा खालचा भाग पूर्ण वर बनून येतो. ठीक आहे. तर आपल्याला थोडंसंच ओव्हल करायचं आहे, टिल्ट करतो आपण. समजलं. तर याला जर का आपण थोडंसं टिल्ट केलं तर काय बनेल, हा प्लेन रेक्टँगल, कारण की हा आता स्क्वेअर आहे,
याला टिल्ट केल्यावर हा बनेल रेक्टँगल. सपोज या टाईपचा रेक्टँगल घेऊ आपण एक. ठीक आहे. आता हा जसा आपण रेक्टँगल घेतला तसा हा खालच्या साईडने आपल्याला स्ट्रेट लाईन्स पण दिसतील याचे. समजते का नाही समजलं? समजते ना. हे आपण टिल्ट केले याला फक्त. याचा खाली हा एक हे आहे आपल्याकडे. एवढंच घ्यायचं आपण. ठीक आहे. आता हे असं का दिसतंय आपल्याला? कारण की हे तर ऑलरेडी डायमीटर मोठा आहे खूप. असं केल्याने हा डायमीटर छोटा होत जातो आणि ही हाईट सारखी दिसते. म्हणजे हे जे आपलं डायमीटर आहे हे काय दिसतंय थोडस लहान झाल्यासारखं दिसतंय आणि हे तर नॉर्मल दिसतंय जसं आहे तसं. त्याच्यामुळे ही हाईट आपण अप्रॉक्सिमेटली जास्त टिल्ट नाही केली, जास्त याच्यामध्ये डिफरन्स नाही पडला, बट याच्यामध्ये बराच डिफरन्स पडला. त्याच्यामुळे हे जवळपास सारखं आले आता याच्यामध्ये. ठीक आहे. या अँगल मध्ये आता जसं वरती प्लेन आहे तसंच खाली पण प्लेन असेल. हा वरचा प्लेन जो हा सर्कल दिसेल आणि हा खालचा प्लेन याच्या सर्कल दिसेल. म्हणजे दोन्ही ओव्हलच आहेत. तर दोन्ही ओव्हल घेऊन टाकूत आपण याच्यामध्ये मार्क करून. हा फ्रंट वाला समजलं. हा वाला आता खालचा सरफेस हा वाला. याच्यासाठी काय झाले, हे मिड पॉइंट्स आहेत. आता समजलं. अजून डार्क याच्यासाठी नाही गेलं कारण की हे फायनल नाहीये, फक्त समजण्यापुरते 2 सर्कल्स. ठीक आहे. हे स्ट्रेट लाईन्स आता कुठून, या पॉइंट पासून आले. आता हा पार्ट जो इथून टिल्ट झालेला आहे हा वाला, हा इथे घेऊ थोडासा. या पॉइंट पासून याला पॅरलल घेऊ, या कर्वला पॅरलल. आता हेच थिकनेस इथून पण आहे या पार्टला है ना. हा पार्टचा थिकनेस कसा आहे, असा आहे, परत स्ट्रेट गेलाय, परत मागे गेलाय. म्हणजे हा असा आहे बघ थोडक्यात. इथं फ्लॅट सरफेस आहे, परत आतमध्ये गेलाय, परत मागे गेलाय, परत स्ट्रेट गेलाय है ना. या टाइप मधला आहे. म्हणजे याला जर का आपण असं कंटिन्यू केलं, या टाइपचा सरफेस आहे तो आता है ना. की ज्याच्यामध्ये हा वाला सरफेस जो आहे जिथे डार्क पडतोय तो म्हणजे हा आहे. ठीक आहे. असा असा आणि हा मागे गेलेला. ठीक आहे. आता हे एवढं डिटेलमध्ये काढता येणार नाही, फक्त हे काय आहे ते एक्सप्लेन केलं इकडे.
ठीक आहे. आता याला आपण हे करून टाकायचं, मग बॉर्डर्स देऊन टाकू. आणि हा पार्ट रेड होता कर्वचा. हा थिकनेस आपण कंटिन्यू करू तिथे. समजलं. आता हा शॅडो रिजन मध्ये गेलाय है ना, बेस सोडून, कारण की बेस वरती लाईट पडते. आता जेवढं पण हायलाईट नाही पडते, बट कम्पॅरेटिव्हली लाईट पडते. तर आपण याला शॅडो देऊन टाकू. आता एक ग्रीड लाईन्स टाकायची गरज नाही ना याच्यात, समजून गेलं नाही है ना. त्याची मेश डायग्राम हा फ्लॅट सरफेस येऊन जाईल है ना. इथे ग्रेडियंट का नाही टाकले आपण, कारण की हा फ्लॅट सरफेस आहे. आता इथं ऑपोजिट साइड देऊ शकतो आपण है ना. इथे जिथं डार्क इथं दिलेलं आपण का इन द सेन्स हा कॉन्केव्ह पार्ट आहे, हा कॉन्केव्ह आहे ना, आतमध्ये गेलेला पार्ट, आणि हा कॉन्व्हेक्स आहे. दोन्ही ऑपोजिट आहेत, तर ग्रेडियंट पण ऑपोजिट द्यायचे. इथं डार्क दिले तर हिच्या ऑपोजिट इथं डार्क द्यायचे. आता हा फ्लॅट सरफेस आहे, हा फ्लॅट आहे ना. मग इथं काय येईल, एकच टोन येईल सगळीकडे. समजलं, या टाईपचं असेल तर. समजलं.